हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. हाऊ आर यू? कसे आहात? बरे आहात ना? काल आपण मॅथमॅटिक्सचं फायनान्स आणि मॅथ सेकंडचे फिगर घेतले. सेंट्रॉइड फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला, x1 प्लस y1 अपॉन 2, x2 प्लस y2 अपॉन 2, x1 x2 y2, x1 सेंट्रॉइड फॉर्म्युला, midpoint formula and vertices. There are many problems we have solved. प्रश्नपत्रिकेमधले क्वेश्चन पेपर मधीलच आपण सर्व प्रकारचे प्रश्न घेत आहोत. Each and every question is in question paper. Question number 1, 2, 3, 4, 5 and solution is also there. Sin, cos, tan, trigonometry function. Then constructions, how to construct the triangle, midpoint and circle, tangents. Then simultaneous equations, quadratic equation, formula. As far as law is considered, dx and dy. So median, mean value, and draw the graph to find out the x and y coordinate. Okay, अशा प्रकारे सर्व प्रकारचे इंग्लिशचे आहेत. सायन्सचे पण गिव्ह द रिझन मिनिंग. सबस्क्राईब करा आणि लाईक करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ते प्रश्न तुम्हाला येतील. आज मॅथ फर्स्ट पाहणार आहोत. फेस व्हॅल्यू. आता तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय एफ ई म्हणजे फेस व्हॅल्यू, एम यू म्हणजे मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू आणि शेअर्स यांचं मल्टिप्लिकेशन केलं का तुम्हाला काय मिळणार? सम इन्स्टॉलमेंट, नाही का? सम ऑफ द, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट, सम ऑफ द इन्व्हेस्टमेंट मिळेल, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. त्याचप्रमाणे एफ ई, रेट ऑफ डिव्हिडंड, तर टोटल डिव्हिडंड मिळेल. एक शेअरचा काढायचा असेल तर एक शेअरचा मिळेल, आणि टोटल शेअरचा काढायचा असेल तर एका शेअरचा जो काढलेला डिव्हिडंड आहे त्याने मल्टिप्लाय करायचं. शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स. रेट ऑफ डिव्हिडंड काढण्यासाठी पण तुम्हाला या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्स इंटू डिव्हिडंड पर शेअर. रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला डिव्हिडंड, टोटल डिव्हिडंड अपॉन सम ऑफ द इन्व्हेस्टमेंट इंटू 100. तर आता इथे 4 मार्काचं हे जे एक्झाम्पल आहे याच्यातच तुम्हाला 3 मार्काचं मिळणार, कारण GST, CGST, हे GST माहिती आहे तुम्हाला, बरोबर? ते 2 मार्काचे, हे 4 मार्क, 4 2 6 आणि 3. त्या ठिकाणी अजून 2 मार्काचे याच्यातलंच येणार. म्हणजे फॉर्म्युले सगळे याच्यामधले आहेत मित्र. बहुतेक क्वेश्चन पेपर मधले आपण घेतलेले, डबल रिपीट नाही केलेले. मग आता फेस व्हॅल्यू दिलेले 100, नंबर ऑफ शेअर्स दिलेले 300, आणि मार्केट व्हॅल्यू काय दिलेली आहे? 120 रुपये. फाइंड सम ऑफ इन्व्हेस्टेड अँड डिव्हिडंड पर शेअर. या ठिकाणी तुम्हाला 7% दिलेलं आहे पर शेअर. डिव्हिडंड किती दिलेलं आहे? 7%. तर हे 4 मार्कासाठी तुम्हाला आहे. मग सोल्युशन, सम इन्व्हेस्टेड काय आहे? सम इन्व्हेस्टेड फॉर्म्युला माहिती आहे, मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. हे बघा, मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाय नंबर ऑफ शेअर्स. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 120. नंबर ऑफ शेअर्स किती आहे? 300. हे तिन्ही शून्य पुढे घ्यायचे मित्रांनो, आणि 12 ने 3ला मल्टिप्लाय करायचे. 12 3 36, म्हणजे 36,000 सम इन्व्हेस्टेड अमाऊंट आली.
आता डिव्हिडंड पर शेअर काढण्यासाठी आपल्याला फेस व्हॅल्यू पाहिजे. फेस व्हॅल्यू मल्टिप्लाइड रेट ऑफ डिव्हिडंड. 7% दिलाय रेट ऑफ डिव्हिडंड आणि एफ किती दिलाय? फेस व्हॅल्यू 100 दिली. एफ किती दिलाय? इथं दिले 100. फेस व्हॅल्यू 100 इंटू 7% रेट ऑफ डिव्हिडंड. 7% म्हणजे 7/100. 100 गेले 7 रुपीज. म्हणजे या ठिकाणी डिव्हिडंड पर शेअर किती आला? 7 रुपीज. मग आता टोटल डिव्हिडंड रिसिव्ड. मग टोटल डिव्हिडंड कसा काढणार? 300 शेअरवर काढणार, टोटल शेअर्सवर. मग नंबर ऑफ शेअर मल्टिप्लाय बाय डिव्हिडंड पर शेअर. डिव्हिडंड हा पर शेअर मध्ये आला. म्हणजे नंबर ऑफ शेअर किती आहे? 300 मल्टिप्लाइड बाय पर शेअरचं डिव्हिडंड किती आहे? 7 रुपीज. 300 मल्टिप्लाइड बाय 7. 2 झिरो इकडे घेतले. 7 3 21. संपला. 2100 रुपीज आला. मग आता फाइंड द रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्नचं काय फॉर्म्युला आहे? डिव्हिडंड आपल्याला मिळालेला, टोटल डिव्हिडंड रिसीव्ड, नाही का, हा आहे 2100 अपॉन सम इन्व्हेस्टेड किती आहे? 36,000 अपॉन 36,000 मल्टिप्लाइड बाय 100. Therefore you will get the rate of return percentage. ओके, हे HW ला करायचं आहे. आता मी सांगितलं तुम्हाला, पण HW 4 मार्काला मित्र. ऍक्टिव्हिटी येते. ऍक्टिव्हिटी आली तर खूप सोपं, नाही आली तर सोडवत जायचं. 3 मार्काला पण आहे. 3 मार्क. 2 उदाहरणं आहेत, 6 आणि 1 2 मार्काला आहे, 8 मार्क. हे जर चांगलं सोडवलं, फॉर्म्युले GST हे केलं, 8 पैकी 8 फायनान्सवर झाले मित्र हो तुम्हाला. बरोबर की नाही? 1 मार्काला पण आहे ते ऑब्जेक्टिव्ह. शेअर करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचे क्वेश्चन मिळतील. इंग्लिश, सायन्स. ओके.